17 वर्ष, 6 मृत, 100हून अधिक जखमी आणि एक भीषण स्फोट, ज्यामुळे मालेगावचं काळीज हादरलं। पण आज जेव्हा विशेष NIA कोर्टाने निकाल दिला तेव्हा संपूर्ण देश हादरला। कारण ज्या आरोपींवर वर्षानुवर्ष आतंकवादाचे आरोप लावले गेले, ज्यांच्या नावावर समाजात तणाव पसरवला गेला, त्यांना आज निर्दोष घोषित केलं गेलं। आणि हीच खरी स्टोरी आहे जी तुम्हाला सांगणं अत्यावश्यक आहे। मालेगाव स्फोट खटल्यामागचं सत्य, तपासातील गोंधळ, कोर्टातील साक्षीदारांची उलथापालथ आणि 17 वर्षांच्या या संघर्षामागची अंतर्गत कथा, जी तुमच्या हृदयाला हादरून टाकेल। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा। आज जी केस आपल्या हातात आहे ती केवळ एक बॉम्बस्फोटाची नाही, ती एका देशात भगव्या रंगाला आतंकवादी ठरवलं गेलं, संन्याशीला दोषी मानलं गेलं आणि एका अधिकाऱ्याला देशद्रोही ठरवलं गेलं। त्यानंतर न्यायालयात काय झालं हे सर्व काही आपण सांगणार आहोत। 29 सप्टेंबर 2008 सालचा तो रमजानचा महिना। मालेगाव शहरातील भिक्खू चौकात अचानक एक जोरदार बॉम्बस्फोट होतो। परिसरात मृत्यूचा हाहाकार माजतो। यात 6 निरपराध लोक मृत्युमुखी पडतात, 100हून अधिक लोक जखमी होतात। तिथूनच सुरू होते एक मोठी तपासाची साखळी। स्फोटाच्या स्थळी एक दुचाकी आढळते। तपास यंत्रणा या दुचाकीवरच लक्ष केंद्रित करते। ती मोटरसायकल एका साध्वीची होते। साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याशी संबंधित असल्याचा दावा ATS करते। यानंतर घटनांची चक्र वेगानं फिरू लागतात आणि 23 ऑक्टोबर 2008 रोजी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक होते। ATS त्यांच्या विरोधात मोक्का लावते। नंतरच्या काही दिवसात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी यांनाही अटक होते। या सगळ्यांवर UAPA आणि हत्या तसेच हत्या करण्याचा प्रयत्न, दहशतवादी कट, धार्मिक तेढ निर्माण करणे असे गंभीर आरोप लावले जातात। तपासात असं देखील सांगितलं जातं की आरोपींनी फरीदाबाद, भोपाळ, नाशिक या ठिकाणी मीटिंग घेतली। बॉम्बस्फोटात RDX वापरलं गेलं। हे RDX कर्नल पुरोहित यांनी जम्मू काश्मीरमधून आणलं असंही सांगण्यात आलं। पण 17 वर्षांनी कोर्टात काय सिद्ध झालं? घटनास्थळावर पंचनामा चुकीचा होता। स्कूटरचा चेसिस नंबर मिळवण्यात अपयश आलं। स्कूटरमध्ये स्फोट झाला हेच पुराव्यानं सिद्ध झालं नाही। साध्वी प्रज्ञांच्या नावावर दुचाकी होती का याबाबत कोणतीही स्पष्टता नाही। RDX प्रसाद पुरोहित यांनी आणलं याचा काही ठोस पुरावा नाही। तसेच साक्षीदारांपैकी जवळपास 37 जण कोर्टात फितूर झाले। मोक्कानंतर त्यांचा वापरच केला गेला नाही, त्यामुळे मोक्कानुसार घेतलेले जबाब निरर्थक झाले। हे सर्व कोर्टात टिपलं गेलं आणि यामुळे NIAचा दावा कोसळला गेला। सरकारी पक्षाने 323 साक्षीदार कोर्टात उभे केले, पण त्यातील अनेकांनी आपली जबाबे बदलली। 37 साक्षीदार फितूर झाले। यामुळे संपूर्ण खटला कमकुवत झाला। अनेक जण राजकीय दबावाखाली साक्ष दिल्याचाही आरोप झाले। या सर्व बाबी तपासल्यावर अखेर न्यायालयाचा अंतिम निर्णय 31 जुलै 2025 रोजी येतो, ज्यात न्यायालय काही निरीक्षण नोंदवते। आरोपींवर ठोस पुरावे नाहीत, तपासात अनेक त्रुटी आहेत, केवळ संशयाच्या आधारावर शिक्षा देता येत नाही, UAPA लागू करताना घेतलेली मान्यता चुकीची आहे, आरोपींना संशयाचा फायदा म्हणजेच बेनिफिट ऑफ डाऊट देण्यात येतोय, असे काही निरीक्षण नोंदवल्यानंतर सर्व आरोपी निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला जातो। निकालानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणतात, माझ्या देशातच मला आतंकवादी ठरवलं गेलं। मी संन्याशी आहे म्हणून जगते, मला टॉर्चर केलं गेलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, भगव्याला आतंकवादाचं नाव दिलं गेलं। पण आज भगव्या रंगाचा विजय झाला, हिंदुत्वाचं नाव साफ झालं, अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते। या खटल्यात एक गोष्ट प्रकर्षानं समोर येते। तपास संस्था म्हणजेच ATS, नंतर NIA आणि न्याय व्यवस्था यांच्यातील विचारसरणीतील फरक। तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या पुराव्यांमध्ये इतक्या त्रुटी होत्या की न्यायालयाला त्या नाकाराव्या लागल्या। साक्षीदार फितूर होणे, पंचनामा चुकीचा असणे, स्कूटरची मालकी निश्चित न होणे, हे सर्व म्हणजे तपासाची लाजिरवाणी अवस्था होती। या प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हिंदू टेरर हा टॅग। या प्रकरणामुळे देशात पहिल्यांदा भगव्या रंगाला दहशतवाद्याशी जोडण्याचा प्रयत्न झाला। साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित हे चेहरे या प्रतीकात बदलले गेले।
त्यानंतर याच मुद्द्यावर अनेक राजकीय चर्चा, निवडणुका आणि धार्मिक विभाजन घडवण्यात आलं. आज कोर्टानं निर्दोष मुक्तता जाहीर केल्यावर हा सगळा राजकीय खटला फसलेला वाटतो. पण या निर्णयामुळं जे 17 वर्ष ज्या लोकांनी तुरुंगात घालवले त्यांचं काय? या संपूर्ण प्रकरणातील जे आरोपी होते त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांवर न्यायालयानं काय म्हटलं ते एकदा बघा. प्रसाद पुरोहित लष्करी अधिकारी होते. न्यायालयानं स्पष्ट केलं की त्यांच्या विरोधात RDX आणल्याचा पुरावा नाही. दुसरे आरोपी जे होते ते साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, एका अर्थानं संन्यासी, राजकीय नेत्या, त्यांच्यावर टॉर्चरचा आरोप, मानसिक आणि सामाजिक हानी झाली. तिसऱ्या नंबरवर जे होते ते समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी वर्षानुवर्ष खटला सहन केला. समाजाने त्यांना दोषी मानलं पण कोर्टानं निर्दोष केलं. यामध्ये काही आरोपी फरार आहे, ज्यामध्ये रामजी कालसंग्रा, संदीप डांगे, प्रवीण तहलकी आजही या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, पण ते फरार आहेत. 17 वर्षांचा हा तपास, अनेक चुकींचे आरोप, निर्दोष लोकांचा अपमान हे सर्व आपण फक्त एक कोर्ट निकाल म्हणून पाहू शकत नाही. हा खटला आपल्याला सांगतो किती सहज एका व्यक्तीला, एका रंगाला, एका विचारधारेला आतंकवादी ठरवलं जातं आणि वर्षानुवर्ष एकत्र सामाजिक बहिष्कार दिला जातो. आज जर कोर्टाने यांना निर्दोष ठरवलं नसतं तर ही कथा नेहमीसारखी हिंदू आतंकवाद म्हणून रेटू लागली असती. पण आज न्यायव्यवस्थेनं एक संदेश दिलाय. न्याय मिळतो, मात्र हळूहळू तो अंधारात चालत नाही. आता प्रश्न फक्त एवढाच नाही की आरोपी निर्दोष सुटले. प्रश्न एवढा मोठा आहे की जे 17 वर्ष त्यांनी तुरुंगात घालवले त्याचं उत्तर कोण देणार? कोण माफी मागणार? कोण शिक्षा भोगणार? देशात जर एखादा रंग, एक संन्यासी, एक सैनिक केवळ शंका असूनही आतंकवादी ठरू शकतो, तर उद्या तुमच्यावरही बोट उठवायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, हे केवळ एका खटल्याचं क्लोजिंग नाही, ही न्याय आणि अन्यायाच्या सीमेवरची चाललेली लढाई आहे. आज हे निर्दोष सुटले, पण खऱ्या गुन्हेगाराचं काय? तो अजूनही मोकाट फिरतोय आणि सिस्टीम ती शांत बसली. न्याय म्हणजे फक्त सुटका नव्हे, तर जबाबदारी ठरवणंही असतं. तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच, आणि अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा. कारण इथं चर्चेचं स्फोटक सत्य उघड केलं जातं. आवाज बंद होत नाही, तर उंचावला जातो. जय हिंद. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर. महिन्याभरात फरक पडेल. अच्छा, सत्य. संपर्क 9595727107.